तुमसे मिलने को दिल करता है रे बाबा, तुमसे मिलने को दिल करता है. त्याच्या आईला त्या काल रश्मिका मंदांना प्रपोज करायला गेलतो, त्या पिवळ्या दातामुळे नाही म्हणे. आता दात घासून घासून मांजरी सुरू करतो, सरप्राईजच देतो तिला. बघू आता रश्मिका मंदाना मला कसं नाही म्हणत्या. वय म्हणली तर जुनं जुनं बद्दल म्हणत्या. मामा मामा ए बाबा ए मामा तुझ्या आईला मी कसली आहे म्हाताऱ्या तुझ्या नाकानं पडला असतं मला कंबाड मोडला असता आता. हा काय लावलाय बाबा तुझं नात्यानं माझं कंबाड मोडलं की इथं. कंबार्ड राहू दे, कधी तू कोण? अहो मामा मी तुमचा साहिल तुमचा भाचा हो. हे मी कोणाचा मामा कोण नाही. अहो शंभू मामा मी तुमचा भाचाला विसरला हवे लगेच. माकडा कशाला लायस इथं तू? कोणत्या हक्कानं आलायस? तुझ्या आईने जमिनीच्या कागदावर सही करायला नाही का आलायस इथं तू? अहो मामा राहू दे सोडा तिकडं आई येतो म्हटल्यावर सही करावा. अरे वा 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 माझ्या सोन्या हाती 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 बस बस हो मामा छी काय काय काढलं बस. अरे वा 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 आई सही करायला म्हणजे खुशीचीच बात आहे. तर तुला काय संध्याकाळी जेवणाला काय म्हणते? मामा म्हटलं नाही की मला जेवायला. पुन्हा 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 हॅलो, हा मटन गल्ली रसा चौक मध्ये फोन लागला काय? हा झकास गल्ली भुकटनगर मधून शंभू मामा बोलते. अहो माझा भाचा आला गावासनं, 1 किलो मटन पाठवा. हा पाठवा जरा लवकर. मामा जरा चरबी जरा कमी घालायला हवा. हा जरा चरबी कमी घाला काय? आणि हाड मोठी मोठी. हा हाड जरा एवढी मोठी घाला. आणि ती हे वजडी किती किलो आणू? जरा अर्धा हा किलो. जरा पावशेर वजडी पण आणा. आणि मटन किती किलो मागवायचा? मटन हा? मटन 1 किलो मागवले. 2 किलो मागवा मलाच पुरत नाही इथं. हे काही द्या इथं पैसे ना अडका तुला. कुठला 2 किलो मटन? मामा सॉरी एक किलो मागवा फक्त. हा 1 किलो आणावं लवकर पाठवा इकडं. लवकर हा लवकर पाठवा. ते न सायल्या बाळा, आई कधी येणार आहे सही कराय? आई येणार आहे की 32 तारखेला. हा नाही 25 तारखेला येणार आहे. 35 तारखेला? 31 तारखेला येणार आई सही करायला. हे कधी येणार आहे तुझे सांगतोस का नाहीस? नाही हो मामा येणार आहे. आईनं खरं मला एक कट घातल्या. कसली अट? मामा आईने मला सांगितल्या तुमच्या म्हणजेच गंगेचं माझ्यासाठी लग्न लावून त्याच्यानंतरच आई सही करायला आहे. सुपायच्या तुला तर तू मला पुरगी लग्न लावण्यापेक्षा एखाद्या भिकाऱ्याला पुरगी दिनी मी. मग दादा की पोरगी तुमची तिकडं. हा ए माम्या लय झालं तुझं. गंगेचं माझ्या लग्न लावल्याशिवाय माईला सही करायचं पाठवत नाही. बस आता बोंबलत. हे थांब सोन्या थांब. लावतो मी हे गंगीचं तुझं लग्न मोठ्यात लावतो मोठ्यात. लवकर लाव ना, आईला सही करा पाठव. आईला सही करा पाठव बदल पण. मामा ते हळू सोड. चला पहिला घरात. हे थांब राहिल्या. तुला आपल्या वाड्यात जाण्याआधी काय तर सांगायचं आहे. काय सांगायचं मामा लवकर सांग. कशी का बरं काय सांगा लवकर. आपल्या वाड्यात हा एक मंजुलिका नावाचं भूत आहे. काय सांगायला मामा? ते भूत रोज रात्री 12 वाजता आपल्या अवतीभोवती फिरते. काय सांगायलायस? आणि आपल्या अवतीभोवती कोण कोण माणूस करू दे हा त्याला डायरेक्ट मडा. हे जाऊ दे बाबा दाखव. हे काम करून चाललाय तो आता. हे दाखव बाबा मी. हे दाखव मामा बाबा मला भ्या वाटत्या. तू थांबायचं. झाला वेळेस बरं असतो वाटता. फ्री फायर खेळ बसलो असतो. झालं बाबा दाखव घरला मी. हे थांब कुठं चाललायस तू? जास्त बाबा घरला मी नाव ऐकतो मी. आणि ती दररोज गाणं म्हणत्या. कुठलं गाणं म्हणत्या? आम्ही हागतो आमच्या घरी, तुम्ही हागा तुमच्या घरी. खरंच काय? होय. आणि जर तुला गंगेसोबत लग्न करायचं असेल तर या भूताला बाहेर काढ लागणार. ए आमा मला मित्र आहे का अमेरिका वाजता मला बोलू तुम्ही लगेच. त्याला पहिला घरात सांगतो. चल चल चल. काय बघायला तेव्हा नारळ उठली, मुसला झालो. दिवस दुसरा. अरे अरे तिथं बसले पंडित. ओ छोटा पट्टी
अरे पिल्ला असला असला छोटा पंडित आहे ह्यो. निरंजन मी काय करू शकते तुम्हाला समजणार पण नाही. हे छोटा पंडित तू काय करू शकतोस? तुझ्याकडे लिंबवातला जाते हे, अबा ते पक्षी अनेक निरंजन अबक बालका. अरे सॉरी छोटा पंडित, चला आमच्या घरातल्या भूताला काढा. चला चला पिल्ला एक काम कर, तू बी घरला चल. हे नाही बाबा मला भूताची भ्या वाटते. अरे, खत्म. हो, चला, बाय छोटा बाय पंडित घरला चला. टाटा गुड बाय गया. चला चला लवकर चला. बालका मला माझं त्या घरात भूत आहे. सांगायला येता. अरे सायल्या ठेव कोण आहे रे? हो मामा हे आपल्या घरातला भूत घालणार आहे छोटा पंडित. हे घेऊन ये लवकर घेऊन ये लवकर. चला चला चल पंडित अहो छोटा पंडित ह्याच्या घरात भूत आहे. सामा काढतो मी भाऊ. जाऊ जाऊ लवकर आवरा. चला 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 लवकर चला. मी ना बांधायचं इथं. अहो मी बोलतो अहो तू सायल्या काय रे? अरे बहुतेक त्या छोटा पंडित नागे मागले. सायल्या काय करायचं? बहुतेक मला वाटते भूत झाली तो वर. अरे सायल्या काय करायचं रे? मामा थांबा तुम्ही, माझा एक मित्र अमेरिकेवरचा, त्याला बोलवलं, तुझं नाव आदित्य आहे, भूत सगळं काढते ते. मग लाव लवकर फोनला आजच्या आधी बोलून घे. थांबा. हॅलो, अरे आद्या भावा कुठं आहेस? त्याला की आमच्या घरातलं खळा भूत काढायला आहे. लवकर ये खळ्या, आमचा मामा घेऊन गाव झाले गळ, हे लवकर. या राऊजी तुम्ही बसा भाऊजी, या राऊजी तुम्ही बसा. जायचं तिच्या ती मंजुला काय दिसते मला, त्याला फाडून तोडून चिरवूनच टाकतो. कोण आहे रे? जरा काय त्याला फॉल्ट आहे. अरे आधी सोड त्याला, सोड. नाही खोयावाने काहीतरी घालणं अरे म्हणून नको, सोड त्याला, सोड. अरे सोड त्याला, अरे सोड रे त्याला, सोड खोळा त्याला, सोड. उठ चल उठ. ए कुठलं पैसे माझं कुठलं घर? कुठं गेला? ए तुला मारला का? म्हणून तुला मारला लावलेला मी. तुला 10 रुपये देतो, जा घरला. काकड्याकाठी पैसे रे माझं. तुम्ही खत्म बाय बाय टाटा गुड बाय. अहो मला कसला येऊ का नाही, त्याकडे 10 रुपये नाहीत. माझं राजे का बस. ए अरे मारू नको. अरे चला ते भूत कुठे I'm searching for this fine shorty. मामा माझा मित्र देऊ अमेरिकेचा. बस पहिला त्या भूताची कहाणी सांगा मामा, भूताची कहाणी सांगा ती. या भूताची कहाणी लय मोठी आहे. कारण मी तुला शॉर्टकट मध्ये सांगतो. मंजिल का नावाचा एक मुलगा होता. तो रील स्टार होता आणि तो दररोज रील बनवायचा आणि तू एकाच गाण्यावर रील बनवायचा. आम्ही हागतो आमच्या घरी, तुम्ही हागा तुमच्या घरी. मंजुला का त्यांनी काय नसते उगाच आल्या. मंजुला का आली नाही, मी त्याला असं चिडी यांच्यानं उगाच पैसे काढून घेतो मी. कुठे आहे ती मंजुला का? अरे कोण लिहिलं पंडित? अरे हो आपला माझा मित्र अमेरिकेवरचा. हे मंजुली काय इच्छा आहे? मी सांगते का तुम्ही गाण्यावर नाचा. कुठलं गाणं? जिंगल आता धीर झालो यार, मग बधीर झालो यार, आणि तुझ्याच साठी बनवून मजनू माग आलो यार.
वाजलंय झिंग 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 रट्टे झिंग झिंग. नमस्कार मित्रांनो, मी साहिल मुल्ला. नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा साठे. गल्लीतलं पोरं या चॅनलवर पाहून तुमचं सर स्वागत आहे. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर पण करा. भावांनो, फक्त सबस्क्राईब करा बस. धन्यवाद.